नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, थोड्याच दिवसापूर्वी मॉप अप राऊंड 1 फॉर BAMS, BHMS, BUMS, BSc नर्सिंग, फिजिओथेरपी अशा सर्व कोर्सेससाठी रिझल्ट जाहीर करण्यात आलेला होता. त्या रिझल्ट नंतर त्याच दिवशी एक नोटीस आलेली होती की पुढे इन्स्टिट्यूशनल राऊंड होणार आहे व त्याचा टाइम टेबल देखील जाहीर करण्यात आलेला होता. परंतु काल एक नोटीस अशी जाहीर करण्यात आलेली आहे की मॉप अप राऊंड 2 होण्याची शक्यता आहे. म्हणजे मॉप अप राऊंड 2 होणार आहे. बऱ्याचशा कॉलेजेसच्या सीट शिल्लक आहेत, त्याच्यामुळे मॉप अप राऊंड 2 होणार आहे. मग हा मॉप अप राऊंड 2 केव्हा होणार आहे? कट ऑफ डेट आधी 28 फेब्रुवारी होती. मॉप अप राऊंड 1 मध्ये जो रिझल्ट लागला त्यासाठी ऍडमिशनची डेट त्यांनी 23 फेब्रुवारी पर्यंत दिलेली होती. परंतु आता पूर्णपणे टाइम टेबल चेंज झालेला आहे. हा चेंज झालेला टाइम टेबल कशा प्रकारे असेल, आता एक्झॅक्टली पुढचा राऊंड कसा होणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल, तसेच मॉप अप राऊंड 1 झाल्यानंतर BAMS चा कट ऑफ काय होता, अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पालकांना प्रश्न पडलेला होता. आपण तर ग्रुपमध्ये व्हायब्रंटच्या सेंड केलेलेच आहे कट ऑफ, परंतु मी तर ओव्हरऑल कट ऑफ पण तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा कट ऑफ काय असेल, पुन्हा मॉप अप राऊंड 2 मध्ये काय असू शकणार आहे आणि तो राऊंड केव्हा होणार आहे, अशा सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे सर्व विद्यार्थी व पालकांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. ही जी कालची नोटीस आलेली आहे, ह्या नोटीसमध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे, खूप महत्त्वाची ही नोटीस BAMSच्या दृष्टिकोनातून आहे. BAMS, BHMS, BSc नर्सिंग या सर्व कोर्सेससाठी ही खूप महत्त्वाची नोटीस आहे. या नोटीसमध्ये काय सांगितलंय तर एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट ऑफ ऍडमिशन फॉर BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BASLP, BPO कोर्सेस याच्यासाठी ही एक्सटेन्शन डेट झालेली आहे. आता एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, द मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एक्सटेंडेड द लास्ट डेट ऑफ ऍडमिशन फॉर आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी कोर्सेस फ्रॉम 28 फेब्रुवारी टू 15 मार्च. म्हणजे आधी काय होतं, या सर्व कोर्सेससाठी कट ऑफ डेट काय सांगितली त्यांनी 28 फेब्रुवारी अशी सांगितलेली होती. परंतु आता ही कट ऑफ डेट कशी एक्सटेंड झालेली आहे, 28 फेब्रुवारी ते 15 मार्च. म्हणजे आता हे 15 मार्च पर्यंत ही प्रोसेस सुरू राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर खाली काय सांगितलंय, ऑफ एक्सटेंडेड लास्ट डेट ऑफ ऍडमिशन फॉर आयुष कोर्स, द रिवाइज्ड प्रिस्क्राइब्ड डेट फॉर जॉइनिंग और फिलिंग स्टेटस रिटेन्शन ऑफ मॉप अप राउंड 1 फॉर BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BASLP, BPO courses is extended from 23 फेब्रुवारी 2021 to 25 फेब्रुवारी 2021 अप टू 5 PM. म्हणजे आधी काय होतं तर 23 तारखेपर्यंत आपल्याला ऍडमिशन घ्यायचं होतं. म्हणजे मॉप अप राऊंड 1 चा रिझल्ट लागला या सर्व कोर्सेससाठी आणि त्यांना ऍडमिशन घेण्याची लास्ट डेट काय होती तर 23 फेब्रुवारी. परंतु आता ही डेट एक्सटेंड केलेली आहे. ही काय केली आहे तर आता 25 फेब्रुवारी, म्हणजे 2 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला उद्यापर्यंत कॉलेजला जाऊन 5 वाजेपर्यंत कॉलेजला जाऊन तुम्हाला ऍडमिशन घेता येतं मित्रांनो. अशी ही डेट वाढवण्यात आलेली आहे. आणि पुढे काय सांगितलंय, द शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड फॉर BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BASLP, BPO courses declared as per notice number 31 dated 20 फेब्रुवारी stand cancelled. खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, आधी जो टाइम टेबल दिलेला होता त्याच्यामध्ये BAMS पासून BPO या कोर्सेस बद्दलचा जो टाइम टेबल त्यांनी दिलेला होता तो टोटली आता कॅन्सल झालेला आहे. म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंड बद्दल त्यांनी याच्यामध्ये माहिती सांगितलेली होती, तर तो आता इन्स्टिट्यूशनल राऊंड आता होणार नाहीये. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट एक आहे, याच्यामध्ये कुठेही BSc नर्सिंगचा उल्लेख त्यांनी केलेला नाहीये. म्हणजे नर्सिंग बद्दल ह्याच्यामध्ये अजून काही सांगितलेलं नाहीये. नर्सिंगचा जो टाइम टेबल आहे ऍज इट इज तसाच होणार आहे जो आधीचा होता. त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मग आता हे आधीचा टाइम टेबल कॅन्सल झाला असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली काय सांगितलंय, द शेड्यूल फॉर मॉप अप राऊंड 2. आता हा महत्वाचा पॉइंट आहे बघा, मॉप अप राऊंड 2 म्हणजे ऑनलाईन राऊंड होणार आहे. ऑनलाईन राऊंड अँड रिवाइज्ड इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड फॉर BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BASLP अँड BPO कोर्सेस विल बी डिक्लेअर्ड इन ड्यू कोर्स. म्हणजे मॉप अप राऊंड 2 होणार आहे,
हा राऊंड म्हणजे एक्सटेंड कशामुळे झालाय, तर कारण हेच आहे, मॉपअप राऊंड पुढे होणार आहे, त्याच्यामुळे हा पूर्ण टाइम टेबल चेंज झालेला आहे. मग हा मॉपअप राऊंड केव्हा होणार आहे आणि कोणत्या कोर्सेससाठी, तर सर्व कोर्सेससाठी, फक्त बीएससी नर्सिंग नाही आहे याच्यामध्ये, बाकी सर्व कोर्सेससाठी मॉपअप राऊंड 2 हा ऑनलाईन होणार आहे. हे आपल्याला याचा टाइम टेबल पुढे त्यांनी देणार आहेत असं इथं सांगितलेलं आहे. आता नर्सिंग बद्दल इथं काय सांगितलंय बघा. द शेड्यूल फॉर बीएससी नर्सिंग कोर्स as declared in notice number 31, that is 20 February 2021 remain unchanged. म्हणजे मी जसं तुम्हाला आधी सांगितलंय की याच्याबद्दल काही सांगितलं नव्हतं, ते आधीच्या प्रमाणच राहणार आहे. म्हणजे जी आधीची 31 नंबरची जी नोटीस आहे त्या नोटीस प्रमाणच बीएससी नर्सिंगची ऍडमिशन प्रोसेस सुरू राहणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असणार आहे, तर आता आज 24 तारखेच्या दिवशी त्याच्या वॅकन्सी लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला फॉर्म भरायचे आहेत ज्या ज्या ठिकाणी वॅकन्सी सीट असणार आहेत आणि त्याच्यानुसार कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंड कंडक्ट करण्यात येणार आहे. हे झालं फक्त बीएससी नर्सिंग बद्दल. बाकी सर्वांसाठी मॉपअप राऊंड 2 होणार आहे मित्रांनो, असं इथे सांगितलेलं आहे. ऍज पर रूल नंबर 12 इन इन्फॉर्मेशन ब्राउचर ऑफ नीट यूजी 20, द लास्ट डेट to cancel the admission of Ayush course will be declared in due course. आता ही पण महत्वाची गोष्ट आहे. आधी ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठीची लास्ट डेट 23 फेब्रुवारी दिलेली होती, परंतु आता ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठीची डेट आता त्यांनी पुढे कळवणार आहे. त्याच्यामुळे ऍडमिशन कॅन्सल हे नंतर केलं तरी चालतंय, कारण की मॉपअप राऊंड 2 आता होणार आहे पुढे. हे पूर्ण आजच्या या नोटीसमध्ये इथे सांगितलेलं होतं मित्रांनो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं एक कन्फ्युजन झालेलं आहे की काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन आधी कॅन्सल केलेलं आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे. आणि हे होणं साहजिक होतं, कारण की नोटीस अशी आलेलीच होती की मॉपअप राऊंड 1 नंतर डायरेक्ट इन्स्टिट्यूशनल राऊंडचा टाइम टेबल जाहीर करण्यात आलेला होता. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते कन्फ्युजन होतं आणि बरेचशा कॉलेजमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला रिटेन्शन फॉर्म हा भरावाच लागणार आहे. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना बरेचशा सांगितलेलं आहे की रिटेन्शन फॉर्म हा नाही भरला तरी चालतो. इन केस पुढचा राऊंड जरी नाही झाला तर ऑटो रिटेन्शन होत असतं, असं आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलेलंच होतं. तरी देखील काही विद्यार्थ्यांनी जर रिटेन्शन फॉर्म भरलेला असेल तर आता तुम्ही कॉलेजला डबल अप्रोच करा, कॉलेजमध्ये जाऊन विचारा. तिथे जर हा रिटेन्शन फॉर्म त्यांनी कॅन्सल केला, फक्त स्टेटस तुमचं जॉईन दाखवायचं, ऍडमिशन घेतलेलं जॉईन दाखवू शकतात आणि मॉपअप राऊंड 2 मध्ये थांबू शकतात. जे विद्यार्थी रिटेन्शन भरलेले असतात अशा विद्यार्थ्यांना मॉपअप राऊंड 2 मध्ये जाता येत नसतं मित्रांनो. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्यांना आता पुढे BMS, BHMS, BPO, ह्या BPTH ह्या सर्व कोर्सेससाठी आता जे म्हणजे वाट पाहत होते अशा विद्यार्थ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे की त्यांचा मॉपअप राऊंड 2 होणार आहे. अशा प्रकारे हा नोटीस तुम्हाला मी इथे सांगितलेली आहे. आता आपण बघूयात की जो मॉपअप राऊंड 1 झाला त्याच्यामध्ये कट ऑफ काय आलेला होता. बरेचशा विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये तो प्रश्न आहे की कट ऑफ हा काय आलेला होता आणि तो कसा आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात ओव्हरऑल कट ऑफ इथे सांगणार आहे मित्रांनो. आता आपण बघूया की मॉपअप राऊंड 1 चा BMS या कोर्ससाठी कट ऑफ काय आलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल कट ऑफ बद्दल इथे आपण थोडक्यात सांगणार आहेत. गव्हर्नमेंट, आधी आपण बघूया गव्हर्नमेंट कॉलेजचा, गव्हर्नमेंट BMS कॉलेज ओव्हरऑल मॉपअप राऊंड 1 कट ऑफ. आता जनरल मध्ये काय होता, इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज बघायला भेटेल. जनरल कॅटेगरीसाठी हे रँक आहे, पुढे दिलेले आहे ते इथे रँक आहेत आणि इथे आहे स्कोर. 462 मार्कला SC कॅटेगरीसाठी 393 मार्क्स पर्यंत आलेला आहे, ST साठी 255, VJ कॅटेगरी 448 मार्क्स, NT1 कॅटेगरीसाठी 395, NT2 कॅटेगरीसाठी 453, NT3 कॅटेगरीसाठी 458, OBC कॅटेगरीसाठी 457 आणि EWS कॅटेगरीसाठी 452 मार्क्सला गव्हर्नमेंट कॉलेज क्लोज झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर वुमन रिजन, वुमन कोट्यासाठी काय आहे ते बघूया आपण. वुमन मध्ये जनरल 467 मार्क्स, SC कॅटेगरी 394 मार्क्स, ST कॅटेगरी 254 मार्क्स, VJ 436, NT1 399, NT2 451, NT3 455 आणि OBC 459 व EWS कॅटेगरी 453. हे वुमन गव्हर्नमेंट कॉलेजसाठी क्लोज झालेला हा कट ऑफ आहे. यानंतर आपण बघूया प्रायव्हेट कॉलेजमध्ये BMS चा कट ऑफ काय होता. तर जनरल साठी काय होता, कॉमन मध्ये 346, SC 339, ST 199, VJ 337, NT1 330, NT2 344, NT3 349, OBC 343.
त्यानंतर वुमन मध्ये काय असणार आहे, कॉमन मध्ये 352, एससी वुमन 340, एसटी वुमन 198, व्हीजे 338, NT1 332, NT2 341, NT3 344 and OBC वुमन फॉर प्रायव्हेट BMS 343 343 मार्क्स. अशा प्रकारे BMS मॉपअप राऊंड 1 चा कट ऑफ होता मित्रांनो. आता मॉपअप राऊंड 2 देखील होणार आहे. हा राऊंड ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी कन्फ्युजन करून घेऊ नका. बरेचसे विद्यार्थी आणि पालकांना आता वॅकन्सी येणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉलेजला जाऊन अप्लाय करायचं आहे. हेच आधीच्या टाइम टेबल प्रमाणे मनात आहे त्यांच्या, परंतु हा टाइम टेबल आता चेंज झालेला आहे. आता मॉपअप राऊंड 2 लागणार आहे. ज्याप्रमाणे राऊंड 1, राऊंड 2, मॉपअप राऊंड 1 याचे रिझल्ट ऑनलाईन लागलेले आहेत, अगदी त्याचप्रमाणे मॉपअप राऊंड 2 चा देखील रिझल्ट हा ऑनलाईन लागणार आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल राऊंड होणार आहे. अशा प्रकारे ही ऍडमिशन प्रोसेस आता पुढची होणार आहे. फक्त BSc नर्सिंग ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आधीच्या टाइम टेबल प्रमाणे ही ऍडमिशन प्रोसेस सुरू राहणार आहे. म्हणजेच आता लवकरच त्यांचं वॅकन्सी पोझिशन येणार आहे, त्यानंतर कॉलेजला जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. म्हणजे यांच्यासाठी पुढचा राऊंड होणार नाहीये. आधीच्या टाइम टेबल प्रमाणेच ही ऍडमिशन प्रोसेस सुरू राहणार आहे. फक्त बाकीसाठी आता हा टाइम टेबल चेंज झालेला आहे. अशा प्रकारे या सर्व नोटीसमध्ये माहिती देण्यात आलेली होती. जरी या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर अशा विद्यार्थ्यांनी वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकतात किंवा कॉन्टॅक्ट फोन नंबरद्वारे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. अशाच प्रकारे हा ऍडमिशन प्रोसेसचा शेवटचा टप्पा आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना मदत करायची आहे, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं करिअर किंवा आपलं अकॅडमिक सेशन याच्याबद्दल काही नुकसान होणार नाही आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.